नमस्कार मंडळी. हा व्हिडिओ ना शनिवारचा आहे बघा. माझा ना मोबाईल थोडासा बिघडलाय, त्यामुळे मी एडिट नाही करू शकले. तर हे मी लसूण, मिरची, जिरं, कोथिंबीर घालून मी बारीक वाटलेले. हे गड्डे आहे, पूर्ण मी एक गड्डी हे करणार आहे थालीपीठ. हे नॅचरल जेमिनीचं सनफ्लॉवर ऑइल आहे. 400 रुपयाची बॉटल आहे. ती छान आहे, आणली होती आम्ही. तर ती वापरून टाकायची. जेमिनीच वापरतो आम्ही ते. तर ह्या पद्धतीने तुम्ही ना एकदा करून बघा. मेथीचे पराठे मी केला. थोडंसं तेल घालून मिरची भाजून घेतलेली. भाजी धुवून अगोदर 15 मिनिटं मी मिठाच्या पाण्यात भिजवत ठेवली होती. धुवून घेतलेली. ती बारीक चिरून घेतली भाजी. झाली थोडीशी उघड 7-8 मिनिटं मी शिजवली. आणि हे 2 भाग गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 भाग नाचणीचं पीठ घेतलेलं. आणि खूप छान झाले पराठे. नाचणीच्या पिठामुळे ना कलर थोडा बदलतो, आणखी छान होतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त पीठ करू शकता. हे फूड प्रोसेसरमध्ये मी पीठ मळणार आहे. तर सर्व पीठ मी एकत्र चाळून घेतलेले. आणखी हे फूड प्रोसेसरमध्ये मी मळायला घेतलेले. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. आपली भाजी, तेल, या सर्व गोष्टी आपल्याला घालायच्या आहेत. आणखी पाणी पाहिजे तरच घालायचं आहे, कारण भाजी आपली ओली आहे ना. तर ह्या फूड प्रोसेसरमुळे मला पीठ मळायचं खूप काम माझं वाचलेलं आहे. अंड्यापासून मी हाताने पीठ मळलेलंच नाही आहे. तर खूप छान आहे, तुम्ही पण घ्या. आहे थोडा महाग. मी 10,000ला घेतलेलं आहे. बॉस कंपनीचं आहे. पीठ बघा छान मळलं जाते, मऊसूत मळलेलं. परत काढून थोडंसं एक गोळा करून घ्यायचा. बघा आजची रेसिपी तुम्ही ना अशी करून बघा. माझ्या चॅनलवर ही रेसिपी आहे, शूट केलेली होती. तुपाबरोबर, दह्याबरोबर, सॉसबरोबर हे पराठे खूप छान लागतात. आणि नाश्ता जेवणाला पण आपण हे खाऊ शकतो. जरा भरपूर थोडंसं तेल लावून खरपूस भाजायचे, टेस्टी लागतात. आणि भाजी पण खाल्ली जाते. आणि पीठ पण तुमच्याकडे कोणतं पीठ असेल ते 2-3 पीठं घालून घातले तरी चालते. कशी वाटली आजची रेसिपी? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन रेसिपीचं. बाय, धन्यवाद.